राज्यातील निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा आरक्षणाचा विषय जास्त चर्चेत येताना दिसतोय। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद असतानाच आता धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहे असा जी.आर. काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र धनगर समाजाची मागणी काय, याचा इतिहास काय, अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पब्लिक कट्टा। सध्या धनगर समाजाला एनटीतून 3.5% आरक्षण आहे, मात्र त्यांची मागणी एसटीच्या 7% आरक्षणात जाण्याची आहे। एनटीतल्या 3.5% धनगर ही एकच जात असून 26 उपजातींचा समावेश आहे। एसटीच्या 7% आरक्षणात शेड्यूल्ड ट्राईब ठरलेल्या 47 जातींचा समावेश केला गेलाय। मध्य प्रदेशसह इतर राज्यात धनगड नावाची जात एसटी प्रवर्गात आहे। त्यावरून धनगर आंदोलकांचा दावा आहे की धनगड आणि धनगर एकच असून ही चूक फक्त शब्दरचनेमुळे झाल्यानं आम्हाला एसटीतून आरक्षण मिळावं। मात्र आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे की आमची प्रथा, खाद्य संस्कृती, चालीरीती ह्या धनगर समाजाहून पूर्ण वेगळ्या असल्यानं ते आमच्यात कसे येतात हे सिद्ध करावं। 1980 पासून धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली। निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा सर्वच पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते। 2000 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंढरपूर येथे धनगर समाजाचा मेळावा घेऊन अनुसूचित जमातीमध्ये समावेशाचे आश्वासन दिले होते। अगदी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीपूर्वी सोलापूरच्या सभेत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे गाजर दाखवले होते। एवढंच काय, तर 2014 साली बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हे आरक्षण देण्याची घोषणा केली होती। मात्र धनगर समाजाला खऱ्या आरक्षणाचा लाभ तत्कालीन दिवंगत पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या मंडल आयोगाकडून मिळाला होता। 1994 मध्ये व्ही.पी. सिंग यांनी देशात मंडल आयोग आणल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ओबीसी साठी जे आरक्षण दिले त्यात धनगर समाजाला 3.5% एवढे आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज सध्या आक्रमक होतोय। मात्र ही मागणी पूर्ण होणं कायदेशीर दृष्ट्या खूप अडचणीचं आणि अवघड आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने धनगर समाजाची याचिका फेटाळून लावल्याने आता शासनाला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल। यापूर्वी 2014 मध्ये गोंड गोवारी या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला होता। मात्र न्यायालयाने 2017-18 साली हा निर्णय रद्द केल्याने धनगर समाजाच्या बाबतीतही कायदेशीर खूप अडचणी आहेत। सध्या ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत त्यानुसार ते महाराष्ट्रात धनगड व धनगर हे दोन्ही एकच असून त्यांना अनुसूचित जमातीत समावेश करण्याची शिफारस करीत आहेत असे पत्र केंद्र सरकारला द्यावे लागेल। यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात चर्चा होऊन ते तेथे पारित व्हावे लागेल। त्यानंतर रजिस्टर ऑफ इंडिया यांच्याकडे नोंद झाल्यावर हे राष्ट्रपतींच्या सहीसाठी जाऊ शकेल। राष्ट्रपतींच्या सहीनंतर याची अंमलबजावणी होऊ शकते। मात्र धनगर समाजाच्या या मागणीला अनुसूचित जमातीने मोठा विरोध केलाय। या समाजाचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी याला कडाडून विरोध करत आहेत। यामुळे शासनाला धनगर समाजाची मागणी मान्य करायची झाल्यास अनुसूचित जमातीचा मोठा विरोध पत्करावा लागेल। सध्या आपण इथेच थांबतोय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा।